भंडी शेगावमध्ये माऊलींचा पालखी सोहळा आलाय. रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहिलं गेलं तर स्वयंपाक जे आहे ते वारकऱ्यांना गरम बनवणं चालू आहे. जसा जसा स्वयंपाक होतोय तसं तसं वारकऱ्यांचे म्हणजे नियोजित पद्धतीने पंक्ती ज्या आहेत ते पार पडतायत. जोपर्यंत शेवटचा वारकरी पोटभर जेवण करत नाही तोपर्यंत हा स्वयंपाक जे आहे ते चालूच राहणार आहे. ज्यांची पंगत आहे ते कुटुंब माझ्यासोबत आहे. किती वर्षापासून या माऊलींच्या सोहळ्यामध्ये पंगत करतात? मी 27 वर्ष झालं पंक्तीत वारीतून. आणि कुटुंबातील जवळपास या पंक्ती दरम्यान किती लोक असतात सगळे इथे हे स्वयंपाक वगैरे बनवणं वाढण्यापर्यंत शेवटपर्यंत? भरपूर असतात. तुमच्या कुटुंबातील आमच्या कुटुंबात 7-8 हे लागणारं जे साहित्य आहे स्वयंपाकाचं हे तुमच्या गावाकडून आणतात का इथले ते सगळं मटेरियल वगैरे भरून देतात? आम्ही वेळ जशी येईल तसं त्याप्रमाणे ह्या सोहळ्यामध्ये आम्ही 27 वर्ष झाला आहात, 16 वर्ष झाला आम्ही पंगत घेतलेली आहे. भरपूर आनंद आहे आम्हाला आणि ह्या सानिध्यात असावं आणि राहावं ही आम्हाला आवड आहे. आणि आम्ही जर स्वयंपाकाच्या सामानाचा जर विचार केला तर कधी आम्ही सवडीनुसार गावाकडून आणतो, कधी या ठिकाणी खरेदी करतो. आणि हे स्वयंपाक होईपर्यंत सगळा व्यवस्थित सगळ्यांचे जेवण होईपर्यंत आमचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही असेच उभा राहतो आणि शेवटला जेवण करून महाराजासोबत त्यानंतर आम्ही निवांत होतो. महाराज खरं तर दरवर्षी जे आहे ते इथं हा पंक्तीचा कार्यक्रम पार पडतो. मात्र या वर्षीची काय वेगळी पंगत तुम्हाला दिसून येते पाल ठोकण्यापासून ते महाप्रसाद घेण्यापर्यंत वारकऱ्यांना? आत्तापर्यंत आम्ही 40 वर्षापर्यंत हा जे सोहळा भरला ते भरपूर समाज जमलेला आहे. लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत असे लाखो लोक भाविक वाढलेले आहेत. दरवर्षी आमच्याकडे 500 ते 600 लोक राहायचे आमच्याकडे, पण यावर्षी 1200 लोक राहिलेत आमच्या डबल समाज. आणि भरपूर म्हणजे कुठं अन्नदान कुठं कमी नाही कुठं काही नाही, भरपूर अन्नदान व्हायले समाज. आणि एवढा आज काल पाऊस होता, पावसामध्ये पुन्हा भरपूर समाज जेवणात आला. कुठं कोणी उपायशी नाही कुठं काय नाही, कोणी खूप आनंदामध्ये या वारी भरती. चिखला पाऊस पाणी असं कुठं कोणाला आठवत नाही, कुठं काय होत नाही, काय नाही, कुणा त्रास होत नाही, काय नाही. माया मावल्या सगळे माऊली म्हणून सगळे आनंदात उत्साहात उड्या मारून सगळे स्वयंपाक करतात, जेवतात, वाढतात, करतात. आणि कधी कुणाला त्रास नाही, कधी कुणाला काय नाही. हे आता आमच्या आनंदात झाले आहे. जवळपास 27-28 वर्षाला अन्नदान चालू यांचं माऊलीचाच. आता उद्या कराड साहेब आले लिंबोड्याचे. आता मुंडे बंडोपात माल मुंडे आपले असे मुरमुळे आनंद पंढरपूर पायी शेवा यांचे. आता असे भरपूर अन्नदान भजन कार्यक्रम कीर्तन हा सगळं होत आहे. जवळपास किती वाजेपर्यंत हा जेवणाचा वगैरे कार्यक्रम पार पडतो? 10-10:30 पर्यंत आपलं भोजनाचा कार्यक्रम चालतो. म्हणजे आणि तुम्ही आता प्रत्यक्ष पाहत पण आहात, मोठ्या संख्येने वारकरी वैष्णव मंडळी अन्नदानाचा महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा 2-3 वेळेमध्ये भाविक वर्ग काहीनं वाचेनं मनानं वैष्णवांची वारकऱ्यांची सेवा करतात, अन्नदान करतात. ठोकण्यापासून ते पाल काढण्यापर्यंत म्हणजे रात्री किती वाजेपर्यंत काम करावं लागतं आणि सकाळी किती वाजेपर्यंत काम करावं लागतं? पहाटे 4 वाजल्यापासून आम्ही ह्या सेवेमध्ये आहेत. पहाटे 4 वाजल्यापासून रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत आम्ही ह्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये. धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? काय म्हणले माऊली? आम्हाला पण ह्या सोहळ्यामध्ये असा आनंद आहे की पहिल्यापासून जे चालत आलेला हा सोहळा आहे, एक क्षीरसागर महाराजाचं जे दिंडी क्रमांक 5 आहे, यामध्ये आम्ही कष्टसुद्धा पण आहे. ज्यावेळेस टँकरची सोय नव्हती त्यावेळेस बाहेरून पाणी आणणं, सरपण नव्हतं त्यावेळेस आपलं गॅस नव्हतं त्यावेळेस सरपण आणणं, आनंदानं स्वयंपाक तयार करू लागणं, वाढणं, हे सुद्धा आम्ही पहिला आनंद घेतला. त्यावेळेस आता गॅसच्या माध्यमातून स्वयंपाक सुरू आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का ही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबडिया, पंढरपूर.